नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनिक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता नोकरीची संधी उपलब्ध झाली असून विविध पदांच्या भरतीबाबतची जाहिरात राजश्री शाहू गव्हर्नमेंट सर्वंट कोऑपरेटिव्ह बँक कोल्हापूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। तेव्हा ऑफलाईन अर्ज करण्याकरिता 1 मार्च 2024 ही शेवटची तारीख असून या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या रिक्त पदासाठी अर्ज सादर करू शकता। तर याच भरतीबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या एनिक्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एनिक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन व्हिडिओ रोज बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, राजश्री शाहू गव्हर्नमेंट सर्वंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कोल्हापूर यांच्यामार्फत विविध पदांच्या भरतीबाबतची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली आहे। तर त्याच पदभरतीबाबतची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती घेण्याकरिता तुम्हाला कसली अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, जनरल मॅनेजर या पहिल्या पदासाठी ही पदभरती या ठिकाणी होत आहे। त्यासाठी एक रिक्त पदसंख्या देण्यात आलेली आहे। अर्ज करण्याकरिता वयाची अट मित्रांनो किमान 40 वर्षापर्यंत असणार आहे। शैक्षणिक पात्रता या पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्यास तो उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यानंतर CA, MBA, ICWA, JAIIB, CAIIB असणाऱ्या उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य दिला जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो, अनुभव या ठिकाणी काय लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता, सहकारी बँकेमधील किमान 5 वर्ष व्यवस्थापकीय किंवा त्यापेक्षा वरिष्ठ पदावरील प्रशासकीय कामकाजाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिला जाणार आहे। RBI परिपत्रके यांचा अभ्यास, नवीन सहकारी कायद्याची माहिती, कामगार कायद्याची माहिती तसेच प्रशासकीय व्यवस्थापन इत्यादी कामाची माहिती या ठिकाणी असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, जनरल मॅनेजर हे पद या ठिकाणी भरल्या जात असून त्यासाठी शैक्षणिक पात्रता, वयाची अट व इतर पात्रता अनुभव या ठिकाणी देण्यात आलेले आहे। त्यानंतर मित्रांनो, मुख्य लेखापाल हे दुसरे पद या विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात आहे। त्यासाठी एक रिक्त पदसंख्या देण्यात आलेली आहे। अर्ज करण्याकरिता वयाची अट किमान 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे। या ठिकाणी शिक्षण पात्रता वाणिज्य शाखेचा पदवीधर या ठिकाणी असल्यास तो उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यानंतर GTCA&A, ICWA, MBA फायनान्स असणाऱ्या उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे। अनुभव पात्रता या ठिकाणी बघू शकता, सहकारी बँकेतील किमान 12 वर्षापैकी 5 वर्ष अकाउंटिंग कामकाजाचा अनुभव, आयकर व इतर विविध करांची माहिती, बँकिंग ऑडिट, क्रेडिट, गुंतवणूक व वित्त जोखीम व्यवस्थापन कामकाजाचा अनुभव या ठिकाणी असल्यास त्या उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे दुसरे पद म्हणजेच मुख्य लेखापाल हे दुसरे पद या ठिकाणी भरल्या जात आहे। त्यानंतर मित्रांनो, ATP इंचार्ज हे तिसरे पद या विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात आहे। त्यासाठी एक रिक्त पदसंख्या देण्यात आलेली आहे। वयाची अट किमान 35 वर्षापर्यंत या ठिकाणी असणे आवश्यक आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरिता शिक्षण पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर या ठिकाणी असल्यास तो उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। त्याचसोबत BE कम्प्युटर IT इलेक्ट्रॉनिक्स MCA मध्ये किंवा CISO, CISA, CISM, CISSP, DBA IT रिलेटेड जे काही सर्टिफिकेट कोर्स त्या उमेदवाराने पूर्ण केलेले आहे त्या उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य इथे दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे या तिसऱ्या पदासाठी शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली असून या 3 पदांकरता मित्रांनो, कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्यास तो उमेदवार या 3 पदांसाठी अर्ज या ठिकाणी सादर करू शकणार आहे। त्यासोबत अनुभव पात्रता या ठिकाणी असल्यास या ठिकाणी प्राधान्य इथे दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे या 3 पदांसाठी ही पदभरती मित्रांनो 3 रिक्त पदसंख्येसाठी या ठिकाणी होत असून तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल किंवा अर्ज करू इच्छित असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा। तर या ठिकाणी बघू शकता, अर्ज सादर करण्याबाबत माहिती येथे देण्यात आलेली आहे। उमेदवारांनी आपला अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या आत या पदाचा उल्लेख करून बायोडाटा, फोटो, शैक्षणिक प्रमाणपत्रे, पगार अपेक्षा व संपूर्ण माहिती सह माननीय चेअरमन यांच्या नावाने ईमेल करून किंवा पोस्टाने पाठवून तो अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी अर्ज सादर करण्याबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर अर्ज सादर करण्याकरता या ठिकाणी बघू शकता, तुम्ही जर पोस्टाने या ठिकाणी अर्ज सादर करत आहात तर त्या ठिकाणी पत्ता इथे देण्यात आलेला आहे। तर ईमेल ID द्वारे जर तुम्ही अर्ज सादर करत आहात तर त्या ठिकाणी बघू शकता ईमेल ID सुद्धा इथे देण्यात आलेला आहे। तर ईमेल IDच्या माध्यमातून किंवा पोस्टाच्या माध्यमातून तुम्ही या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। तर अशा प्रकारे या संपूर्ण पदभरतीबाबतची
माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर 3 पदांकरता मित्रांनो ही पदभरती राजश्री शाहू गव्हर्नमेंट सर्वंट कोऑपरेटिव्ह बँक कोल्हापूर यांच्या माध्यमातून या ठिकाणी घेतल्या जात असून त्याबाबतची जाहिरात या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली आहे. तर त्याच पदभरतीबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघितलेली आहे. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर NX मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा. सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.